आजचा मनुष्य खूप दुःखी व अशांत आहे. त्याला शांतीची खूप तहान लागलेली आहे. त्याची ही तहान स्वयं निराकार शिव परमात्माच भागवू शकतो. सांगताना आनंद वाटतो की स्वयं परमात्मा या सृष्टीला देवभूमी बनवत आहे. या देवभूमीमध्ये दैवी संस्कृतीमध्ये जाण्यासाठी काय तयारी करावी याचे ज्ञान या शिवदर्शन सरोवरामधून सर्वांना प्राप्त होणार आहे. भविष्यातच काय, परंतु आजच्या वर्तमान स्थितीतही आपले जीवन सुखी व संपन्न आनंदी कसे जगावे याचे शिक्षण या नवीन वास्तूमधून मिळणार आहे. असा शुभाशीर्वाद आंतरराष्ट्रीय संस्था ब्रह्माकुमारीच्या संयुक्त मुख्य प्रशासकिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दादीजी यांनी व्यक्त केला. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे त्र्यंबकेश्वर येथे 6 एकर जागेत भव्य आध्यात्मिक संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. या वास्तूचा भूमिपूजन 16 दिनांक 24 फेब्रुवारी रोजी संस्थेच्या जागतिक स्तरावरील संयुक्त संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दादीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी शहरातील गणमान्य लोकांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यात प्रामुख्याने माजी महापौर दशरथ पाटील, स्वामी शंकरानंद सरस्वती आनंद आखाडा, स्वामी श्री कंठानंद जी महाराज अध्यक्ष, श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थान, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, विकसक विलास पडवळ, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, आर्किटेक्ट किशोर शिंदे व कपिल नारंग, गोकुळ पाटील, पुरोहित प्रशांत गायधणी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अपनी राजाई चलाता था, परंतु राजाई में रहते हुए भी न्यारा था और इसीलिए वो ईश्वर को प्यारा था. तो वैसे ही हरेक आज जो भी व्यक्ति अपने अपने घर का राजा है, तो अपने घर में रहते हुए, बाल बच्चों के साथ रहते हुए, इस देह में रहते हुए कैसा न्यारा रहना है